नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तित्वाचं स्मरण करतो ज्यांनी अंधारातही प्रकाश निर्माण केला. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने गेले. या संदेशामधनं आपल्याला एकच शिकायला मिळतं, ते म्हणजे इग्नोरन्स इज द मेन कॉज ऑफ स्लेव्हरी. आपल्या गुलामगिरीचे एकच कारण आहे, ते म्हणजे आपली अज्ञानता. हे अज्ञानता जर दूर करायची असेल तर आपल्याला ज्ञानरूपी आणि विवेकरूपी प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आणावा लागेल. समाजच आपल्याला एक नवीन उत्क्रांती घडवण्यास भाग पाडते. याचं उत्तम उदाहरण त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे, ती म्हणजे ते 16 वर्षाचे असताना एका त्यांच्या मित्रांच्या लग्नाला जाते आणि तिथे लग्नाला जात असताना काही ब्राह्मण लोक त्यांना मारते आणि हाकलून देते. का? कारण ते खालच्या जातीतनं येते. तर ते घरी जाते आणि त्यांच्या वडिलांना एक प्रश्न विचारते की बाबा, आपल्याकडे संपत्ती आहे, धन आहे, मालमत्ता आहे, तरी आपल्याला समाजात प्रतिष्ठा का नाही? तर या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नाही आणि ते गोष्ट त्यांच्या मनाला लागते आणि तिथनं एक नवीन उत्क्रांती जन्मास येते, ती म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ. तर ज्योतिबा फुले यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आपण जगू आणि ध्यानरूपी प्रकाश, विवेकरूपी प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आणू. तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त खूप सुंदर शुभेच्छा. जय ज्योतिबा. मी वादळवारा, मी वादळवारा.